आई तुम्ही वारीला गेले होते का? हो, किती वेळेस? 2दा गेलते. काय अनुभव होता आई विठ्ठलाची पहिल्यांदा वारीला तुम्ही गेला होता तेव्हा काय अनुभव होता तुमचा? अनुभव काय नाही, असं जावं वाटू लागलं. अशी इच्छा झाली माझ्या मनाला जावं म्हणून, हा. पायी यात्रा करावं म्हणून, विठ्ठलाचं दर्शन दर्शन घ्यावं घ्यावं म्हणून. अशी लई इच्छा झाली माझी. जाणंच होईना, मात्र निघले घराच्या बाहेर. आणि जुलमत निघली अशी. किती दिवस प्रवास होता तो म्हणजे आपल्या 18 घरापासून? 18 दिवस केला. 18 दिवस हा हा पंढरपूरला? हा हा पायी पायी. बापरे. आणि मग ते भजन हा, वाटाणे भजन अभंग. तुळस बिळस घेतली होती डोक्यावर? तुळस नव्हती घेतली, हा. पण काकडा भजन हरिपाठ वा वा वा. रोज बनत जाईन. 18 दिवस कसे गेले म्हणजे? कळालेच नाही तर. आहे ना? कळलेच नाही. म्हणजे ते देवाचं नामस्मरण, हा, ती हा. भक्ती. जावाच वाटतंय अशी हा. यात्रा आली की आता आणि पण जावं वाटतंय. जेव्हा तुम्ही जात होता रस्त्याने चालत चालत तेव्हा असं पाय बी काय दुखले का? काहीच नाही झालं. म्हणजे किती तो भक्तिरस होता, हा, हा, हा. किती तो आनंद होता लय म्हणजे, आनंद. आहे ना? हा. म्हणजे तो भक्तीचा तो आनंदच वेगळा असतो, सवळाच वेगळा आहे ते. सोहळाच वेगळा हा, आहे. पंढरपूरचा. म्हणजे ते घरचं टेन्शन नाही, काळजी घेतो येत नाही घरची. काहीच नाही, पेरणीची नाही ना, कशाची नाही ना, बाळाची नाही, लेकराची नाही, कशाची. फक्त देवाची हा, दर्शनाची हा, आस. हा, हा. आणि रोज माऊली दर्शन. रोज माऊली हा, दर्शन. माऊली दर्शन वा घ्यायचं. वा वा वा. चुकले मी, मला विठ्ठलान कसं आणलं तर मलाच कळालं नाही. म्हणजे चुकले म्हणजे तुम्ही हरवलं होतात? हा, कुठं? हरवले होते वाटून जाता जाता. हा. पण मी म्हणले नाही कोणाला हरवले म्हणून, काहीच म्हणले नाही. मी फक्त माऊली जवळ गेले, हा, पोलीसवाल्या सांगितलं हा. आणि तिथं बसले. माऊली निघली की माऊली संग निघली. वा 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 वा. माणसाला वाटलं ही बाई येईल कशी, हिचं काही विश्वास नव्हता येईल म्हणून. आहे ना? हा, पण मला कसं पांडुरंगानं आणलं. आमच्या जवळील माणसं बसली मला. वा वा हा. वा. म्हणजे ही ती देवाचीच कृपा आणि म्हणायची. देवाची कृपा आणि देवाचं नाव देवाचं घेतलं, नाव. देवाचं नाव घेतलं. रात्रंदिवस फक्त हा, तो हा, ध्यास, हा, फक्त ध्या- विठ्ठलाची आस. हा. मी चुकले, हा, माझं मन जरा झालं हे, हा. पण मला मी देवाचं नाव सोडलंच नाही. वा वा वा. हा. म्हणजे तो किती ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम. एकनाथ ज्ञानदेव तुकाराम, हा, तो घोष, नामघोष. नामगात चालूच होता. म्हणजे असं किती दिवस? ते आम्ही समजा 18 दिवस केला तुम्ही रोजही. हा, अच्छा. तुम्ही म्हणजे कुठल्या दिंडीमध्ये होतात? माऊलीची दिंडी का तुकाराम? आमची मनाबाईची दिंडी, आमच्या गावाचं पाल हे त्या दिंडीमध्ये होती. ती हिंगोलीवरून जाते का? नाही, ती आळंदीहून निघते ती. आळंदीहून? हा, आमचं म्हणजे आमच्या गावाचं पाल होते. हम्म. मनाबाईचं पाल म्हणून हे. हा. तर परंपरा आम्हाला ती जागा भेटलेली. वा वा. माऊली जवळ जागा आहे आमच्या गावची. म्हणजे आयुष्यात एकदा तरी माणसाने वारी केली पाहिजे हा, हा, पंढरीची. हा. तो आनंद, तो सोहळा आपण हा. अनुभवला पाहिजे. लय अनुभव होतो. वा वा. म्हणजे तुम्ही असं 2 वेळेस वारी गेली हा, आणि तो आनंद म्हणजे आयुष्यभर पुरेल एवढा आनंद हा, वारीतून हा, मिळाला. हम्म. काय म्हणजे कमाल आहे म्हणजे. आणि एवढं म्हणजे निर्मळ हेतूने आपण मनात जातो फक्त देवाच्या दर्शनाला, हा, आणि हा. तिथं फक्त दुसरं काहीच नसतं, फक्त देवाचं दर्शन. 2ला उठवा आम्ही, पण आम्हाला कटाळा आला नाही. म्हणजे रात्री 2ला उठायचं हा, आणि चालायचं. 2ला उठून चालायचं? 2ला उठून. किती वेळ, किती तास झोपायचं वारीमध्ये? फक्त आम्ही 7ला 8ला झोपायचो हा. आणि 2ला 1ला समजा उठायचं, माऊलीच्या दर्शनाला जायचो. तिथल्या रात्रीच्यात बापरे बाप. दर्शन घेऊन आले की लगेच पसारा गुंडाळला की निघायचं पाहिजे. वा वा. तेव्हापासून भजन चालूच. पसारा म्हणजे सोबत काय काय असायचं म्हणजे? आपली एक साडी, हा. झांपर हम्म. आणि काय जे गुरुस खाय प्यायचं. खाय पेच सामान, हं, आणि तेवढं वजन घेऊन पाठीवर हं. निघायचं निघायचं. दिंडीला. मला भात नाही खायचं तर मला देव कुठून द्यायचा खायला, काही बी. भाकरी विक्री. हा, काही वा बी. वा वा. हं. म्हणजे आपण मनात इच्छा ठेवली की देव तो वाटानेच पुढे हा, करायचा. माझा तर एक बाप झालता असा हा. की मला कुठूनही काही आणून खायला द्यायचा. अरे हो. वा वा. तो विठ्ठलच होता म्हणजे हा, हा, साक्षात. हा, साक्षात. म्हणजे आपण म्हणतो पण या गोष्टी असतात. हा, देव आपल्या सेवेसाठी येत असतो. हो. आणि आमच्या समजा माणसाला वाटत ही बाई येत नाही, इथे काही अपेक्षाच नाही येईल म्हणून आता. हा. अशी माणसं रडू लागली माझ्यासाठी. हो का? हा, म्हणजे घडलं, मलाच घडलं. ओके ओके. आमच्या गावची माणसं म्हणजे आता इथे येणे शक्यता, मी म्हणजे त्या गावात विसरले होते त्या गावात. अच्छा. आणि रात्री 3ला चुकली. मोबाईल नाही, काहीच नाही माझं. नंबर नाही. पोलीसवाले म्हणते आई मला माझा मुलगा इथे म्हणलं इंनापूरला हे डॉक्टर हे. आई म्हणे तू फोन लावून देतो, त्या नंबर तर आणा. ते नंबर होते ते माझे पडले. मग तुम्ही कसं गेलात? मी या पोलीसवाल्याजवळ एका याचा माणूस भेटला मला, नांदेडकडला. त्याला म्हणलं मी हरवले. त्यानं मला मग पोलीसवाल्याजवळ नेऊन घातलं. ते पोलीसवाले म्हणजे आल्यावर तिथं ते नेऊन घाला. ते पोलीसवाले का आलं नाही, त्या माणसानं मला नेऊन घातलं. तिथं बसली मी आणि ते आलं सोल्यानं आलं दिलं, ही माणसं निघून गेली. मग मी म्हणलं आता आपल्या जायचं कसं,
आपल्याला तर माणसं संग जायचं. माऊलीची दिंडी निघली की माऊली संग निघायचं की माऊली पशी आमचं पाले आमच्या गावचं. तिथं आलो गेलं की मला मी जातेच मग यायचा. मी एकच बसली एका जाग्यावर रात्री 3 वाजल्यापासून बसले 6 वाजेलो. आणि म्हणले नाही कोणा चुकले, मग मस्त बसले ती देवालाच म्हणजे पोहोचवलं. हा. आणि मग मी दिंडीत निघले माऊलीचे. असे माऊलीचे घोडे, असे बैल माऊलीत निघले. आणि मग एक बाई म्हणे मला की तू कोठली आजी घेतली म्हणते. एक बाई म्हणते आपलीच ना का आजी, ही घेणं येईल पुढे आपल्या. मग मला पुढे 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 घेतलं. आणि मग ती माऊली विश्रांती गेली 10 वाजता. मला पण प्रश्न पडला मी जाऊ कुठं आता. अच्छा. मग मी तडक अशी पुढे निघले. पुढे निघले तर मला आमच्या इकडली बाई एक दिसली साडीची अशी माझ्या वाणी. मग त्या मायच्या माऊली म्हणले, दंडात धरलं. म्हणलं माऊली कोठल्या? ती म्हणे गोरेगाव काढल्या जयपूरची. मग मी म्हणलं ही तर आमच्याच गावा इकडली आहे. मग दुसरी एक भेटली मला. मी बाई तू जत्रेला आली मग म्हणे हो. मग मी चुकले, मग आमच्या संग चाल म्हणे. अच्छा. गेली मग तिच्या संग. वा, म्हणजे हा तुमच्या आयुष्यातला साक्षात्कार दिंडी मधला. मग ती आमच्या गावात तिचं माहेर होतं. तिचे मग मला समजा जीवच आला. वा, आपलं कोणतरी आपलं माणूस भेटलं. मग आमची माणसं मला आरबोळ लागली, काही माणसं लढू लागली माझ्यासाठी. मग मी त्याला फोन लावले. नंबर नव्हता माझ्याजवळ. माझ्या मुलाचा नंबर घेतला घरच्या दुसऱ्या माणसाजवळून. चौदळची माणसं भेटली, त्याच्याजवळ नंबर घेतला आणि मी फोन लावले त्या माणसाला. किती मोठा योगायोग आहे त्यांच्याकडे, त्या डॉक्टरचा तुमचा नंबर, म्हणजे तुमच्या मुलाचा नंबर. मोठ्या मुलाचा. त्या मोठ्या मुलानं मग त्यालाच हे केलं, फोनवर घेतलं. त्यांना मी बोलले मला मी सुखरूप आले, मला काय भीती नाही वाटली, काय वाटलं नाही. मी आता 103 नंबरच्या दिंडीमध्ये हे. अच्छा. अशी म्हणली मी त्याला. दिंडीचे नंबर असतात. नंबर असतात. मग त्यांनी सांगितलं असं. आणि मी म्हणलं मी 3 वाजता मला पोहोचीन म्हणलं. तेव्हा म्हणलं तुम्ही बस स्टँडला या. मग माझा मुलगा आला कार घेऊन, मला घेऊन गेला. वा, म्हणजे आपण दिंडीमध्ये माणूस कोणी हरवत नाही का, तिथं आपल्यासोबत देव असतो. 3 रोज बाहेर गवसत नाही तर मला देवान तेव्हाच गवसली माणसं. वा, म्हणजे किती मोठा साक्षात्कार आयुष्यातला. आयुष्यातला. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा दर्शनाला गेला, जेव्हा विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवलं, तेव्हा काय वाटलं? मला लय आनंद वाटला. आहे ना. माझी मुलं म्हणतात जाऊ नको तुला पायी जाणं होत नाही, मला जावाच वाटते. तुमचं काही असं मला विठ्ठलाच्या भेटीला जायचं जावाच वाटते मला. तो आनंदच वेगळा आहे, ती गोष्टच वेगळी आहे. लय गोष्ट वेगळी. वा, विठ्ठलासारख्या दर्शनासारखं चूक नाही कुठं. नाही. मला ती दिंडी जत्रा आली म्हणलं की मला जा वाटते. मुलाला वाटतं येईल पायी चालणं होणार नाही. माझा डॉक्टर मुलगा म्हणे तू रेल्वेनं जाय म्हणे, तू पैसे देतो मी, पण असे पायी जाऊ नको म्हणे, लय गर्दी आहे, लय पाऊस आहे. पण मला जावंच वाटतं. पण दिंडीमध्ये जाण्याचा आनंद आणि सुख वेगळा. आनंद वाटत. मी काकडा भजन म्हणायची. आमच्या गावाचा माणूस म्हणायचा बाई करतो काकडा सुरू मासरू एक काकडा म्हणा नाही म्हणजे. तर आई आपल्याला दिंडीमध्ये जे काकडा आरती गात होत्या, काकडा भजन गात होत्या, त्या आज आई आपल्याला काकडा भजन गाऊन दाखवतात. आई. कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, रईसे शिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ऊटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, मुरे माळकंठी वैजयंती, श्रीमुख शोभले सुखाचे वतले, सोनू सरकरा पांगुरे पाटुळा, घन निळ सावळा बाईयांनो, वाग तुम्ही एक शिवा, तुका म्हणे जीवा धीर नाही, तुका म्हणे जीवा धीर नाही.